ओके, हॅलो गाईज. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की इक्लिब्रियम ऑफ चार्जेस का असतात. ओके, इक्लिब्रियमच्या टाईप्स तुम्ही लोकांनी बघितल्या. न आता आपण या लेक्चरमध्ये बघू की ह्या ज्या इक्लिब्रियमच्या पोझिशन्स असतात ह्या कशा कॅल्क्युलेट करतात. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की अगर तुमच्याकडे दोन चार्जेस आहेत, लेट्स से Q1 अँड Q2. ठीक आहे, आता मला या दोन चार्जेस मध्ये आणखी एक तिसरा चार्ज इंट्रोड्यूस करायचा आहे, थर्ड चार्ज. तो थर्ड चार्ज मी कुठे ठेवायला पाहिजे जेणेकरून तो थर्ड चार्ज जो आहे तो इक्लिब्रियम पोझिशन अचीव्ह करणार. म्हणजे पोझिशन सांगायची आहे, म्हणजे बघा याच्यापासून किती दुरीवर तो थर्ड चार्ज तुम्ही ठेवसान जेणेकरून तुम्हाला इक्लिब्रियम अचीव्ह होणार. ठीक आहे, म्हणून आता आपण टॉपिक बघणार आहे इक्लिब्रियम पोझिशन. आता गाईज याच्यात आपण तीन पार्ट बघितले. तीन पार्टमध्ये मी या टॉपिकला डिवाइड करतो. फर्स्ट पार्ट आहे सेम मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. याचा अर्थ काय, जे तुम्ही दोन चार्जेस घेणार आहात, लेट्स से Q1 आणि Q2. आता किती पॉसिबिलिटी असू शकतात. आता ह्या दोन्ही चार्जचं मॅग्निट्यूड सेम असू शकते, म्हणजे 1 कुलम 1 कुलम, 2 कुलम 2 कुलम. तुम्ही म्हटलं सेम मॅग्निट्यूड. नेचरचा अर्थ काय, दोघंही पॉझिटिव्ह किंवा दोघंही निगेटिव्ह. दोघांचं नेचर सेम, दोन्ही पॉझिटिव्ह एक तर दोन्ही निगेटिव्ह. म्हणून पहिली सिच्युएशन हे आहे की सेम मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. अशा सिच्युएशनमध्ये असताना आपण जो थर्ड चार्ज घेणार तो कुठे ठेवायचा जेणेकरून तो इक्लिब्रियममध्ये येणार. एक पोझिशन आहे की अनेक पोझिशन आहे ते सगळं आपण डिस्कस करू. सेकंड आहे डिफरंट मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. म्हणजे डिफरंट मॅग्निट्यूड घ्यायचा आपल्याला. म्हणजे हा अगर 1 कुलम असणार तर हा मे बी 2 कुलम. दोन्ही चार्जेस अलग अलग आहेत मॅग्निट्यूडनं, पण दोघांचं नेचर सेम आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह असणार तर हा सुद्धा पॉझिटिव्ह. ओके, डिफरंट मॅग्निट्यूड बट सेम नेचर. किंवा हा निगेटिव्ह तर हा पण निगेटिव्ह. दोघांसाठी पण बिलकुल सेम सिच्युएशन राहणार. दोघे पॉझिटिव्ह असले तरी एकच आन्सर येणार, दोघे निगेटिव्ह असले तरी एकच आन्सर येणार. ठीक आहे, तर सेकंड सिच्युएशन का डिफरंट मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. आणि थर्ड सिच्युएशन का बाळांनो, डिफरंट मॅग्निट्यूड डिफरंट घ्या आणि नेचर पण डिफरंट घ्या. म्हणजे मे बी अगर हा पॉझिटिव्ह असला आणि हा निगेटिव्ह अगर असला, असे आपल्याकडे दोन चार्जेस आहेत, दोघांचं मॅग्निट्यूड अलग आणि दोघांचंही नेचर अलग, एक प्लस ते एक मायनस. तसा सिच्युएशनमध्ये जो तिसरा चार्ज आहे तो कुठे ठेवाल जेणेकरून तुम्ही इक्लिब्रियम अचीव्ह करणार. अशा तीन सिच्युएशन्स आहेत गाईज. फाईन. ओके, तर आपण आता 1 बाय 1 एक एक सिच्युएशन घेऊ, त्याच्यावर भरपूर सारे पॉईंट्स क्रिएट करू आणि भरपूर सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. तर सगळ्यात पहिली सिच्युएशन गाईज, सेम मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. नाउ लेट्स सी सेम मॅग्निट्यूड अँड सेम नेचर. आता जे जे इम्पॉर्टंट पॉईंट बनतील मी ते इम्पॉर्टंट पॉईंट सगळे इकडे नोटमध्ये लिहिणार. ठीक आहे, ते इम्पॉर्टंट तुमच्यासाठी खूप कामाचे राहणार. तुम्ही क्विकली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नाउ लेट्स सी. आता सेम मॅग्निट्यूड अँड सेम नेचर आहे. ते मी काय घेतो, मी दोन चार्जेस घेतो. आता दोघांचे मॅग्निट्यूड अगर मला सेम घ्यायचं आहे तर मी काय करतो, Li Q म्हणतो आणि Li सुद्धा Q म्हणतो. आपण एक काम करू, ही 1 पोझिशन घेऊ आणि हे 2 पोझिशन घेऊ. ओके, थोडं मोठं काढतो अक्षर. ही 1 पोझिशन आहे आणि ही 2 वाली पोझिशन आहे. दोन्ही पोझिशनला जे चार्जेस आहेत त्यांचा मॅग्निट्यूड सेम आहे म्हणून मी QQ दिला. आणि कंडिशन आहे की दोघांचंही नेचर सेम पाहिजे. तर मी दोघंही पॉझिटिव्ह घेतो किंवा दोघंही निगेटिव्ह घेतो, काही फरक नाही पडणार. आता आपल्याला थर्ड चार्ज इंट्रोड्यूस करायचा आहे. तर आता याच्यातही दोन सिच्युएशन येतात की जो तुम्ही थर्ड चार्ज ठेवणार आहात, एक तो थर्ड चार्ज या दोघांच्या आत असणार, म्हणजे इन बिटवीन असणार या लाईनीवर कुठेतरी, एक तर बाहेर कुठेतरी असणार. या दोन सिच्युएशन येतात. ठीक आहे, आता आपण दोन सिच्युएशन घेऊ. मी जेवढं काही तुम्हाला सांगणार तेव्हा सगळ्यांचे मी तुम्हाला फोटो पाठवून देणार व्यवस्थित नोट्सचे. ठीक आहे, त्यामुळे आता मी या लेक्चरमध्ये लिहिलं तर खूप मोठे लेक्चर होतील. मी फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काहीच लिहू नका. लिहायसाठी मी तुम्हाला प्रॉपर नोट्सचे पिक पाठवून देतो. ओके, तर फक्त आता लेक्चरमध्ये लक्ष द्या, लिहू काहीच नका. ओके, आपल्याला इक्लिब्रियम पोझिशन आयडेंटिफाय करायची आहे. तर त्यात आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये आहोत, सेम मॅग्निट्यूड आणि सेम नेचरमध्ये. ओके फाईन. पण आता जो थर्ड चार्ज आपण टाकणार आहे, ज्या थर्ड चार्जच आपल्याला इक्लिब्रियम पोझिशन पाहिजे, तो थर्ड चार्ज आता या दोघांच्या मधात ठेवायचा की दोघांच्या बाहेर.
तर चला आता ही वाली इन बिटवीन वाली सिच्युएशन घेऊ आणि ही आउटसाइड वाली बघू कुठली करेक्ट आहे किंवा कुठली करेक्ट असू शकते. हालांकी एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला चेकच नाही करायची आता, तरी नंतर करू. आपल्याला फक्त पाहायचं आहे की आत असणार की बाहेर असणार. चला आता मी काय करतो, जो थर्ड चार्ज आहे तो बाहेर ठेवतो. इथं ठेवला थर्ड चार्ज चिव. ठीक आहे. आता तुम्ही नीट लक्ष द्या बाळांनो, हे दोघेही पॉझिटिव्ह आहेत. हा 1 पोझिशन वाला, हा 2 पोझिशन वाला. आता हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा क्यू पण मी पॉझिटिव्ह घ्या. हा क्यू पॉझिटिव्ह घ्या की निगेटिव्ह घ्या काहीच फरक पडणार नाही, हे तुम्हाला हळूहळू नंतर कळेल. ठीक आहे, डोंट वरी. सो हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन असते. तर मी म्हणतो हा जो फोर्स असणार हा असणार F1. ओके. सेकंड, हाई पॉझिटिव्ह आहे आणि हाई पॉझिटिव्ह आहे, तर हा पण याच्यावर कुठला फोर्स लावणार, रिपल्सिव्ह. म्हणजे हा झाला F2. म्हणजे क्यू चार्जवर ऍक्च्युली किती फोर्सेस लागले, 2. आणि तुम्ही अगर नोटीस केलं तर दोन्हीच्या दोन्ही फोर्सेस तिकडच्या डायरेक्शन नाही. आपल्याला ते इक्लिब्रियम आणायचं आहे. इक्लिब्रियम आणण्यासाठी आपला जो चार्ज आहे जो की क्यू आहे, थर्ड चार्ज, त्याच्यावर 2 असे फोर्सेस लागायला पाहिजे, इक्वल अँड अपोजिट. तेव्हा कुठे तो चार्ज इक्लिब्रियम मध्ये येऊ शकते. पण अगर तुम्ही थर्ड चार्ज आउटसाइड अगर ठेवला, सपोज या साईडला ठेवला, तर अशी कुठली तरी पोझिशन आहे का आउटसाइड मध्ये ज्या पोझिशनला एक फोर्स इकडे असणार आणि एक फोर्स इकडे नाही. या कुठेही तुम्ही ठेवा, इकडे दोन्हीच्या दोन्ही फोर्सेस त्याच डायरेक्शनला राहणार. म्हणजे मी म्हणतो क्यू चार्ज अगर तुम्ही आउटसाइड ठेवला तर कधी इक्लिब्रियम येऊच शकत नाही. क्लिअर? कधी इक्लिब्रियम येऊच शकणार नाही. तुम्ही म्हणता सर या साईडने ठेवा, आता मी या साईडने ठेवून बघतो. आउटसाइडच, फक्त इकडची साईड. मी क्यू चार्ज इथं ठेवला, आउटसाइडच आहे, या दोघांच्या बाहेरच आहे. हे सिच्युएशन सोडून द्या. आता हा पॉझिटिव्ह, हाई पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन असते. म्हणजे हा असणार F1. हा पॉझिटिव्ह आणि हा सुद्धा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन. म्हणजे हा असणार F2. तुम्ही नीट बघा, क्यूवर दोन्ही फोर्स इकडच्या दिशेने आहे, तर क्यू या साईडला असताना कधी इक्लिब्रियम मध्ये येणार का? अजिबातच नाही. म्हणजे मी एक गोष्ट क्लिअर समजलो याच्यावरून, की अगर तुम्हाला इक्लिब्रियम पोझिशन फाइंड आउट करायची आहे थर्ड चार्जची, आणि अगर हे कॅटेगरी आहे की सारखा नेचर आहे, म्हणजे दोघेही पॉझिटिव्ह किंवा दोघेही निगेटिव्ह, तर तो जो थर्ड चार्ज असणार तो कधीच तुम्ही आउटसाइडने ठेवसान. आता आपण पाहू इनसाइड ठेवल्याच्यानं जमते का. लेट्स सी. चला आता मी इनसाइड कुठेतरी इथे ठेवला. पॉसिबिलिटी ते चेक करायची आहे, एक्झॅक्ट पोझिशन नंतर पाहू. ओके. आता नीट लक्ष द्या. हा सेकंड पोझिशन वाला प्लस प्लस पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, हा सेकंड पोझिशन वाल्याने लावलेला याच्यावर फोर्स. हा फोर्थ पोझिशन वाला पॉझिटिव्ह आहे, हाई पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन फर्स्ट पोझिशन वाल्याने लावला. आता मला हे माहित नाही आहे की या पोझिशनवर F1 आणि F2 इक्वल आहेत की नाही, पण मला हे नक्की माहित आहे की आत कुठली ना कुठली एक तरी पोझिशन येणार ज्या पोझिशनला F1 आणि F2 इक्वल येतील. आणि F1 आणि F2 अगर इक्वल आले तर तुम्ही म्हणू शकता त्या पोझिशनला आपलं इक्लिब्रियम अचीव झालं. म्हणून नोटचा एक पॉईंट मला क्लिअर होऊन जातो याच्यावरनं. तो म्हणजे काय, अगर सारख्या नेचरचे तुम्ही चार्जेस घेसान, मॅग्निट्यूड सारखं असो नसो ते नंतर पाहू, अगर सारख्या नेचरचे तुम्ही चार्जेस घेसान तर तो जो थर्ड चार्ज आहे तो इक्लिब्रियममध्ये तेव्हाच येणार जेव्हा तो थर्ड चार्ज इनसाइड आहे, इन बिटवीन आहे. ठीक आहे. सो मी नोटमधला पॉईंट लिहितो, थर्ड चार्ज विल बी इन इक्लिब्रियम इफ इट इज इन बिटवीन फॉर सेम नेचर, फॉर सेम नेचर. सो नोटचा पहिला पॉइंट, इफ टू चार्जेस of same nature are there, अगर दोन्ही चार्जेस सारख्या नेचरचे आहेत, then third charge will be in between किंवा third charge must be place in between for equilibrium. हा पण नोट्स मध्ये पॉइंट लिहिलेला आहे तुमच्या, डोंट वरी, पण इथं आपलं कळलं. चल
मग आता एक काम आपलं हलकं झालं, एक काम आपलं हलकं झालं ते म्हणजे काय, अगर दोन चार्जेस आहेत त्यांचा मॅग्निट्यूड सेम आहे आणि नेचर डिफरंट, सॉरी नेचर पण सेम आहे, त्या केसमध्ये जो थर्ड चार्ज आहे तो थर्ड चार्ज इन बिटवीन असणार इक्लिब्रियमसाठी. चला ठीक आहे, मग गोष्टी लय काही सोपी झाल्या. चला फर्स्ट पोझिशनचा घेतो क्यू, आपल्याला मॅग्निट्यूड सेम ठेवायचा आहे, आणि सेकंड पोझिशनचा चार्ज घेतला मी क्यू. तुम्ही दोघंही प्लस घ्या किंवा तुम्ही दोघंही मायनस घ्या, फरक काहीच पडणार नाही. फाईन. आता मला माहित आहे इन बिटवीन ठेवायचं आहे, तर मी कुठेतरी एका पोझिशनला हा थर्ड चार्ज ठेवून देतो जो की आहे क्यू. आता आपल्याला चेक करायचे पोझिशन, तर मी काय करतो नीट बघा गाईज. मी असं मानतो की इथून तर इथपर्यंत टोटल जे अंतर आहे ते अंतर आहे एल. ओके. आणि तुमचा जो थर्ड चार्ज आहे तो इथपासनं एक्स दुरीवर आहे, एक्स अंतरावर, आणि आपल्याला तो एक्सच काढायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून इक्लिब्रियम अचीव होणार. तर चला आता आपण व्यवस्थित डायग्राम बघू. हा जो तुमचा क्यू चार्ज आहे प्लस आहे, हा सुद्धा प्लस आहे, तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन. तर या चार्जने याच्यावर जो फोर्स लावला त्याला मी म्हणतो F1. हा पण त्याच्यावर लावून राहिला बरं, पण आपण ते कन्सिडर नाही करू राहिलो, आपल्याला याचं इक्लिब्रियम पाहायचं आहे. ठीक आहे, हा झाला F1. यावाल्या चार्जनी पण याच्यावर एक रिपल्सिव्ह फोर्स लावला जो झाला लेट्स से F2, सेकंड पोझिशनचा. ओके. आता हे इक्वल आहेत की नाही आपल्याला माहित नाही, मी लिहून टाकतो. काय आहे F1, फोर्स अप्लाइड बाय प्लस क्यू, पहिल्या पोझिशनवाला ऑन चार्ज क्यू. F2 काय आहे, फोर्स अप्लाइड बाय हा चार्ज जो की सेकंड पोझिशनचा आहे ऑन चार्ज क्यू. ठीक आहे. चला आता आपण F1 आणि F2 च्या व्हॅल्यू लिहून टाकू कुलम्स लॉच्या अकॉर्डिंग. कुलम्स लॉच्या अकॉर्डिंग F1 काय असणार, नीट बघा. या चार्जवर एनी लावलेला फोर्स आहे F1. तो कुलम लॉ काय सांगते, तुम्ही एक जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ज्याला तुम्ही म्हटलं के घ्या, दोन्हीही चार्जचं मॅग्निट्यूड, याचं चार्ज किती आहे क्यू, हा किती आहे कॅपिटल क्यू, आपण दोघांमधलं अंतरचा स्क्वेअर, दोघांमधलं अंतर तुम्ही नीट बघा एक्स आहे, सो एक्सचा स्क्वेअर. हा झाला F1. आता मी काढतो F2. F2 म्हणजे काय, या चार्जने याच्यावर लावलेला फोर्स जो की F2 आहे. तर कुलम्स लॉ सांगते तो कॉन्स्टंट घ्या, दोन्ही चार्जचं मॅग्निट्यूड, याचे मॅग्निट्यूड क्यू आहे, साईन लिहायची गरज नसते. हा चार्ज आहे क्यू अपॉन दोघांमधलं अंतर. आता तुम्ही नीट बघा, टोटल अंतर आहे एल, हे आहे एक्स, तर मला सांगा हे किती असणार, एल मायनस एक्स, सो एल मायनस एक्सचा स्क्वेअर. हे जे अंतर आहे ते एल मायनस एक्स आहे. अंडरस्टूड. ओके. बट गाईज फॉर इक्लिब्रियम एक गोष्ट तुम्हाला माहित आहे, फॉर इक्लिब्रियम का रे बाळांनो, इक्लिब्रियमसाठी हे दोन्हीही फोर्सेस सेम लागतात का, येस. अनलेस अँड अंटिल हे दोन्ही फोर्स सेम नसतील तेव्हा इक्लिब्रियम येणारच नाही. आता हे दोन्ही फोर्सचं अगर मॅग्निट्यूड सेम आहे तरच इक्वल अँड अपोजिट म्हणू, आणि मग नेट फोर्स 0 येणार आणि मग इक्लिब्रियम अचीव होणार. तर फॉर इक्लिब्रियम F1 आणि F2 कसा पाहिजे, सेम. तर चला मी F1 ची व्हॅल्यू टाकतो के क्यू क्यू अपॉन एक्स स्क्वेअर. इक्लिब्रियम F2 ची व्हॅल्यू टाकतो के क्यू क्यू अपॉन एल मायनस एक्सचा होल स्क्वेअर. आता या पोझिशनला सॉल्व करू, के क्यू क्यू कॅन्सल राहते बघा काय, 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एल मायनस एक्सचा होल स्क्वेअर. मी दोघांनाही उलटं करू शकतो, सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एल मायनस एक्सचा होल स्क्वेअर. मी दोघांनाही स्क्वेअर रूट घेऊ शकतो, दोन्ही साईडला काही करू शकता, स्क्वेअर रूट कॅन्सल, सो एक्स इज इक्वल टू एल मायनस एक्स. काहीच नीट बघा, आता हा मायनस एक्स अगर इकडे आणला तर हा होणार टॉईस एक्स, एक्स प्लस एक्स टॉईस एक्स एल. तर एक्स इज इक्वल टू काय भेटणार, L/2. म्हणजे मला म्हणायचं काय, अगर तुम्ही एक्सची व्हॅल्यू L/2 टाकसान तर हे सिच्युएशन आहे, हे आहे तर हे आहे, आणि हे आहे तर हे आहे, आणि हे आहे तर आपण इक्लिब्रियममध्ये आहोत. म्हणजे मी उलटं बोलतो, फॉर इक्लिब्रियम एक्स इज इक्वल टू काय, L/2. आता एक्स इज इक्वल टू L/2 कसं घेतात ते पण मी तुम्हाला नीट सांगतो, तुम्ही नीट लक्ष द्या. चला आता हा आकडा तर कळला आपल्याला.
की एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे L/2, जेणेकरून ही सिच्युएशन अचीव होणार आणि ही सिच्युएशन आली तरच ती काय इक्लिब्रियम. फाईन, मी लिहितो आता, नीट लक्ष द्या. आता मला याच्यावरनं हे कळलं की हा होता Q, हा होता Q सेकंड पोझिशनचा. दोघांचंही नेचर सेम आहे. थर्ड चार्ज आपल्याला माहीत आहे इन बिटवीन असणार. तर मला आता हे कळलं की जो थर्ड चार्ज आहे ज्याची जे पोझिशन आहे ते आपलं काय आलं x = L/2 ना. आता तुम्ही नीट बघा बाळांनो, जो तुम्ही x घेतला होता ना तो इथून तर इथपर्यंत घेतला होता. x तुम्ही x इथून मोजला होता, त्यामुळे इकडचा तर काही विशेष येत नाही. तुम्ही x कुठून मोजला, इथून तर इथपर्यंत. आता टोटल आपला काय L आणि x ची व्हॅल्यू काय पाहिजे तुम्हाला L/2, म्हणजे या Lच्या हाफ. आता या Lच्या हाफ म्हणजे सेंटर. तर मी काय करतो, तुमचा जो Q चार्ज आहे तो एक्झॅक्टली सेंटरला ठेवतो. या पोझिशनला आपण म्हणू शकतो x ची व्हॅल्यू L/2 आहे. ठीक आहे. आणि इथं आपण असं नोटीस केलं की हा जो F1 आहे आणि हा जो F2 आहे या पोझिशनला दोघेही कसे येतात सेम. तर आपण म्हणू शकतो ही जी पोझिशन आहे ही इक्लिब्रियमची पोझिशन आहे. तर करेक्ट आन्सर का आपला x ची व्हॅल्यू L/2. आता याच्यात एक आणखी ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट म्हणजे काय, हा जो x आहे जो तुम्ही मोजणारा तो L/2 या दिशेनंच काऊन मोजला, या दिशेनं काऊन मोजला नाही. x चं अंतर L/2 तुम्ही तिकडे मोजू शकता. सपोज L अगर 10 असला तर x ची व्हॅल्यू किती येणार 5. मग 5 आता याच दिशेनं काऊन मोजला, या दिशेनं का नाही. तर त्यासाठी एक सिंपल फंड आहे. तुम्ही इनिशियली x ज्या डायरेक्शनने कन्सिडर करता ना तीच डायरेक्शन घ्यायची. म्हणजे मला म्हणायचं काय बघा, हे कामात पडणार आहे तुम्हाला पुढे क्रिटिकल क्वेश्चनमध्ये. मी इनिशियली काय घेतला होता, याला घेतला होता x. म्हणजे मी इनिशियली असं समजलं की ही दिशा माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. ओके, तर ही दिशा कशी असणार निगेटिव्ह. मग मला x ची व्हॅल्यू L/2 भेटली की x ची व्हॅल्यू -L/2 भेटली, L/2. त्यामुळे मी x ची व्हॅल्यू L/2 भेटली म्हणून मी या दिशेने जाणार. पण अगर x ची व्हॅल्यू -L/2 असती तर मी त्या दिशेने गेलो असतो. ठीक आहे का, कारण मी इनिशियली x ची ही डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर केलेली आहे. फाईन. बरं चला, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, परत येतील. एक पॉईंट आपला क्लिअर झाला पोझिशनचा. ठीक आहे. मग आता सपोज मी लगेच एक दुसरा क्वेश्चन घेतो. तो क्वेश्चन नीट बघा काय. 1 कुलम चार्ज घेतला, हा पण 1 कुलम चार्ज घेतला. दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, दोघंही पॉझिटिव्ह आहेत, दोघांचं नेचरही सेम आहे. आता थर्ड चार्ज इंट्रोड्यूस करायचा आहे तर तो कुठे असणार इक्विलिब्रियममध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्ही म्हणसान सर इन बिटवीन असणार, आउटसाईड टर्न असणार. चला मानतो, तो नोटचा पॉईंट आहे की जेव्हाही दोन्ही सेम नेचरचे असले तेव्हा थर्ड चार्ज इन बिटवीन असते. फाईन. आता गाईज नीट बघा, जो थर्ड चार्ज आहे तुम्ही अगर कॅल्क्युलेशन प्रॉपर केले तर तुमचा जो थर्ड चार्ज आहे तो आताही मिडलमध्येच येणार, एक्झॅक्टली मिडलमध्ये. म्हणजे याच्यावरनं आपला एक पॉईंट क्लिअर झाला की अगर दोन्ही चार्जचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि नेचर पण सेम आहे तेव्हा जो थर्ड चार्ज असतो तो थर्ड चार्ज मिडलला अगर तुम्ही ठेवसाल तेव्हा तो इक्विलिब्रियममध्ये येऊन जातो. मग कंडिशन फक्त एकच आहे, दोघांचा मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज नेचर सेम. फॉर एक्झाम्पल 4 कुलम प्लस 4 कुलम प्लस, दोघे प्लस, दोघांचा मॅग्निट्यूड सेम. सांगा थर्ड चार्ज कुठे इक्विलिब्रियममध्ये येणार, सेंटरला. ठीक आहे. तर आपण हा एक सेकंड पॉईंट म्हणून टाकू. फॉर सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन of two charge, third charge will be in equilibrium at the center. Third charge will be in equilibrium at the center. हा झाला सेकंड पॉईंट. आणि आता थर्ड इम्पॉर्टंट आणखी पॉईंट बनतो, तो पण बघून घ्या. गाईज, जेव्हा आपण इक्विलिब्रियमची पोझिशन काढतो ना, म्हणजे जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू काढतो तेव्हा तुम्ही ते डेरिव्हेशन नीट बघसाल. जेव्हा मी तुम्हाला नोट्स पाठवणार तुम्हाला एक गोष्ट दिसणार की इक्विलिब्रियम थर्ड चार्जची इक्विलिब्रियम पोझिशन काढायची आपल्याला. कोणाची इक्विलिब्रियम पोझिशन काढायची आहे, थर्ड चार्जची. पण जेव्हा तुम्ही थर्ड चार्जची इक्विलिब्रियम पोझिशन काढता म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढता तर गाईज हे
पोझिशन काढताना ना आपण या थर्ड चार्जच्या मॅग्निट्यूडवर डिपेंड आहोत ना आपण थर्ड चार्जच्या नेचरवर डिपेंड आहोत. म्हणजे म्हणायचं असं आहे की अगर हे तुम्ही 4 कुलम घेतले आणि तुम्हाला या थर्ड चार्जची पोझिशन काढायची आहे. आता बाळांनो आपण हेच एक्झाम्पल घेऊ. सपोज हा 4 कुलम हा 4 कुलम दोघंही प्लस. आता तुम्ही हा क्यू चार्ज मायनस जरी घेतला तरी याची पोझिशन इथंच येणार. अगर हा क्यू चार्ज तुम्ही प्लस जरी घेतला तरी पोझिशन इथंच येणार. तुम्ही करून बघू शकता. अगर तुम्ही हा थर्ड चार्ज 2 कुलम घेतला तरी पोझिशन इथंच येणार. अगर तुम्ही हा थर्ड चार्ज 100 कुलम जरी घेतला तरी याची पोझिशन इथंच येणार इक्लिब्रियमसाठी. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही थर्ड चार्जची इक्लिब्रियम पोझिशन काढता तेव्हा ती पोझिशन याच्या मॅग्निट्यूडवर पण डिपेंड नाही आहे ना याच्या नेचरवर पण डिपेंड आहे. कोणावरच डिपेंड नाही करत. मी यांचं नाही म्हणून राहिलो बरं, मी थर्ड चार्जवर म्हणून राहिलो. सो मी थर्ड पॉईंट नोटचा असा लिहितो, इकडे लिहितो मोठा याच्या, पोझिशन ऑफ किंवा इक्लिब्रियम पोझिशन ऑफ third charge is independent on its magnitude and nature. मी परत सांगतो, याच्या मॅग्निट्यूड आणि याच्या नेचरवर डिपेंड नाही आहे बरं, यांच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तो पॉईंट खूप कामाचा आहे. मग तुम्ही थर्ड चार्ज कुठल्याही कुलमचा घ्या आणि कुठल्याही नेचरचा घ्या, प्लस की मायनस, आपण पोझिशनवर त्याच्यावर डिपेंड नाही. तुम्ही 1-2 डेरिव्हेशन करून बघितलं तुमच्या लक्षात येणार, किंवा आता तुम्ही नेक्स्ट लेक्चर बघाच, आपण खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे आणखी लक्षात येणार तुमचं. तर आपण पहिली केस सॉल्व्ह केली गाईज. सेम मॅग्निट्यूड आणि सेम नेचरचं जेव्हा असते तेव्हा इक्लिब्रियम पोझिशन कशी कॅल्क्युलेट करतात. आता आपण सेकंड पोझिशनवर जाऊ, सिच्युएशनवर जाऊ, की मॅग्निट्यूड जे आहे ते तर मी सेम घेतो पण जे नेचर आहे ते मी डिफरंट घेतो. हेच होती आपली सेकंड केस, किंवा जे काही सेकंड केस असणार मी लिहून दिली त्या सेकंड केसमध्ये आपण आता येऊ. अंडरस्टूड गाईज. तर हे लेक्चर तुम्ही बघा, फक्त समजून घ्या, लिहू काहीच नका. मी नोट्सचे तुम्हाला पिक पाठवतो. फाईन. थँक्यू सो मच.